नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। 5 जुलैला वरळीच्या डोममध्ये जे काही दृश्य पाहायला मिळाले त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आता फार मोठा धमाका होणार। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनातून प्रस्थापितांना हादरे बसणार, सरकारच्या पायाखालची वाळू निसटणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे पानिपत होणार असा गोड गैरसमज अनेकांनी करून घेतला होता। त्याला पहिली टाचणी स्वतः राज ठाकरेंनी लावली। खरे तर त्या सभेत राज ठाकरे खूप संयमाने म्हणजे हातचे राखून बोलले होते। त्यांनी राजकीय युतीबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते, परंतु उद्धव ठाकरे मात्र आता आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, आता आम्ही यांची सत्ता उलथवून लावणार आहोत, हे सरकार आम्हाला घाबरले आहे वगैरे बरेच काही बोलले। उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांनीही लवकरच राजकीय युतीबाबत दोन्ही बंधू घोषणा करतील असे ठामपणे सांगितले। परंतु त्या दिवसापासून मौन बाळगलेल्या राज ठाकरेंनी अखेर नाशिकमध्ये आम्ही मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आलो होतो, बाकी राजकीय युती वगैरे संदर्भात निवडणुका आल्यावर पाहू असं स्पष्ट केलंय। त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनीही आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी या आपल्या वाक्याचा संदर्भ मराठीपुरता मर्यादित होता असे सांगत निवडणुका घोषित झाल्यावर राजकीय युतीबाबत भाष्य करू असे सांगत तुर्तास तरी ठाकरे बंधूंचे मनोमिलन मराठीपुरतेच मर्यादित असल्याचं स्पष्ट केलंय। हिंदी सक्तीचा मुद्दा फडणवीस सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निकाली काढणार नाही हे स्पष्टच आहे। त्यामुळे या तुर्तास विजलेल्या मुद्द्याच्या आधारे दोन्ही बंधूंमध्ये राजकीय युती होण्याची तशी शक्यता कमीच आहे। दरम्यानच्या काळात अजून कोणत्या उलथापालथी होतील हे सांगता येत नाही। दोन्ही बंधूंनी आपल्या एकत्र आणण्याचे श्रेय फडणवीसांना दिले असले तरी त्यांच्या पुढच्या एकत्र वाटचालीची पटकथाही फडणवीसच लिहितील असे चित्र समोर येत आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट्ससोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।